सगळ्यांक वेलकम करता. आमच्या वांगडा प्रसन्नजीत ढगे, समीर सवार आणि जमाल. आजचो विषय हा the circular which was released by Director of Higher Education saying that now the colleges can operate in physical mode for the academic year 21-22. तुम्ही पळयत जाल्यार एक म्हयनो पयलीं इन जुलाय तांच्यानी एक सर्क्युलर काडलेलो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान saying that state government is planning to start physical classes. आणि तेन्ना इन जुलाय NSUI Goa had condemned this saying that before vaccination the physical classes should not be started. आणि आमच्यान तांकां सांगलेलें की स्पेशल वॅक्सिनेशन कॅम्प ऑर्गनायज करतो गव्हर्मेंटान दर एक कॉलेजींनी कॅम्पसांनी सो दॅट स्टुडंट गेट वॅक्सिनेटेड देन गव्हर्मेंट कॅन थिंक ऑफ फिजिकल क्लासेस. पूण सिन्स 1 month म्हाका खबर ना डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान केला काय ना बिकॉज कॉलेजींनी अजून वॅक्सिनेशन कॅम्प चालू जावंक ना आनी ऑर्गनायजूय करूंक ना. सो आमी विचारूंक सोदता ऑन वॉट बेसीस डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हॅज रिमूव्ड दी नोटिफिकेशन. आणि पयर CMान एक स्टेटमेंट काढला बिकॉज वी आर स्टार्टिंग द कॉलेज क्लासेस इन फिजिकल मोड बिकॉज दे आर 18+. दॅट मिन्स 18+ जाल्यार ते वॅक्सिनेट जाला की ना ते CMाक खबर ना बिकॉज CMान आसूं डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आसूं तांच्यांनी एक सर्वेच करूंक ना. दे शूड बी सर्वे फ्रॉम ईच कॉलेजीस की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला कितले स्टुडंट वॅक्सिनेट जावंक ना तांचे कडेन डेटा ना. हांव विचारूंक सोदता डायरेक्टराक तुजे कडेन डेटा आसा की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला कितले स्टुडंट वॅक्सिनेट जावंक ना हरशीं म्हणून ही दीस गव्हर्मेंट हांकां सर्वे करपाक एक्सपर्ट आहे पूण हेंच्यांनी अजून वॅक्सिनेट कितले स्टुडंट जाला कितले स्टुडंट जावंक ना हेंच्यांनी अजून सर्वे करूंक ना. सो आमचो डिमांड हा फ्रॉम द गव्हर्मेंट की तुमच्यांनी सर्वे करचो आनी तुमचे कडेन डेटा आसतो की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला एंड वन्स 100% वॅक्सिनेशन ऑफ द स्टुडंट्स इज डन तेन्ना तुमच्यांनी फिजिकल क्लासीस स्टार्ट करची. एंड इन द मंथ ऑफ जुलाय जेन्ना CMान म्हटलेलें की गव्हर्मेंट इज प्लॅनिंग टू स्टार्ट फिजिकल क्लासीस आफ्टर टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ्स आर वॅक्सिनेटेड. तेन्ना तांच्यांनी डिमांड केल्लो की वाय ओन्ली टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ ऑल्सो स्टुडंट्स शूड बी वॅक्सिनेटेड. आनी तेन्ना CMान म्हटलेलें स्टेटमेंट दिल्लो ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. CMान म्हटलेलें की ही हॅज रिटन अ लेटर टू द सेंट्रल मिनिस्टर ऑफ हेल्थ demanding that requesting that to reduce the gap between doses to 30 days for teaching and non teaching staff. So आम्ही आज डिमांड करता why only teaching and non teaching staff. It should be applicable also to college students because college students are 18+. तांचे सुद्धा गॅप जे आहे between the doses should be reduced to 30 days so that students get fully vaccinated because the only hope from this COVID is vaccination. आणि काहीच होप ना because also the डीनान काल एक स्टेटमेंट काढलो की द वॉर इज स्टील नॉट ओवर बिकॉज डीनाक खबर हा एंड द न्यूझीलंडचे प्रायम मिनिस्टर पयर थंय फक्त एक केस गावलो कोविडाचो एक केस बिकॉज ऑफ 1 केस आख्खो कंट्री जो आहा तेंच्यांनी लॉकडावन केला बिकॉज दे आर दॅट सिरियस बिकॉज ऑफ कोविड. पूण इफ यू गो टू सी इन गोवा CM आमकां सिरियस मात्तूय दिसना बिकॉज विदाउट हॅव्हिंग अ डेटा की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला कितले स्टुडंट वॅक्सिनेट जावंक ना तेंच्यांनी जाहीर केला की लेट्स स्टार्ट ऑफलायन क्लासेस म्हणून. So we condemn this. आणि if you go to see the Goa cases, the COVID cases, एक दीस केसेस कमी येता दुसरे दीस केसेस चड येता एक दीस कमी डेथ जाता दुसरे दीस चड डेथ जाता. सो द पिरियड ऑफ दिस इज फ्लक्च्युएटिंग पिरियड. अजून ग्राफ स्टेबली डावन येवंक ना मदींच वयर वयता ग्राफ मदींच सकयल येता ग्राफ. सो दीस पिरियड इज फ्लक्च्युएटिंग पिरियड नॉट अ स्टेबल पिरियड. सो अनलेस एंड अंटील गोवाचो कोविड ग्राफ जो स्टेबल जायना अनलेस एंड अंटील जो ग्राफ स्टेबल पिरियडान येना government should not think of starting physical classes without vaccinating the students. So first priority आसूंक जाय की गव्हर्मेंटान दर एक कॉलेजींनी वॅक्सिनेशन कॅम्प स्पेशल वॅक्सिनेशन कॅम्प ऑर्गनायज करूंक जाय गव्हर्मेंटान आनी जो गॅप जो आसा बिटवीन द डोसीस should be reduced to 30 days so that students get fully vaccinated. मागीर गव्हर्मेंट can think of starting the vaccination the physical classes. And also in the monsoon session CMान एक ऑन फ्लोर स्टेटमेंट दिल्लो की ताचेच एक MLAन विचारलेले CMाक की वाय वी शूड नॉट गो फिजिकल क्लासेस सुभाष शिरोडकर इफ आय एम नॉट रॉंग. तेन्ना CMान स्टेटमेंट दिल्लो की दॅट वी कांट गो इन फिजिकल मोड अनलेस एंड अंटील वी गेट अप्रुवल ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट एंड ICMR. सो हांव विचारूंक सोदता तुमच्या प्रेसाच्या माध्यमान तेका परमिशन गावला की ना म्हणून. इफ गावला जाल्यार तेणे क्लियर करचें. And second, the most important,
Pili last academic year students were scared because of COVID-19, but this academic year students are scared because of COVID-19 as well as because of the safety. समज ऑफलाइन क्लासेस चालू झाले, then are students safe from this failed administration led by Home Minister Pramod Sawant, where rapes happening, murders, मागीर आसूं किडनॅपिंग आसूं, मागीर रॉबरी आसूं, आनी काल पयर आमकां मॉलेस्टेशनाची केस आयकूंक आयली इन सम स्कूल. सो आर स्टुडंट्स सेफ फ्रॉम दिस सिनारियो इन गोवा? सीएम सदांच म्हणटा की लोकांनी स्वताची काळजी घेवची, आनी जेन्ना मायनराचो रेप जाल्लो तेन्ना सीएमान म्हटलें की ताची रिस्पॉन्सिबिलिटी पेरंट्स आर रिस्पॉन्सिबल बिकॉज दे आर मायनर म्हणून. फाल्यां समज कॉलेजीस स्टार्ट जाली, मॅक्झिमम स्टुडंट्स ट्रॅव्हल बाय बसीस आनी 2-3 बसीस चेंज करचो पडटा, आनी मॅक्झिमम स्टुडंट्स ट्रॅव्हल बाय बसीस. सो जेन्ना सिद्धी नायक किडनॅप जाल्ले, शी वॉज किडनॅप फ्रॉम द बस स्टॉप, आनी पुलिसा कडेन कांय ट्रेसूच ना की कोणे किडनॅप केला बिकॉज बस स्टॉपार सीसीटीव्ही कॅमेराच नासलो. सो दिसाचे कोण येता आनी चेडवाक उखलून व्हरता आनी गव्हर्मेंटाक कांयच खबर ना. सो अशें समज ऑफलायन क्लासीस चालू जाले, सो स्टुडंट्स ट्रॅव्हल बाय बसीस, सो समज बस स्टॉपारसून नाजाल्यार बस स्टँडासून अशें परतून दुर्घटना घडली जाल्यार हेजो जबाबदार कोण? कित्याक सीएम इज इन दीस, आतां सीएम ह्या हितून आसा की मायनर चेडवाक तेणें म्हटलें की रिस्पॉन्सिबिलिटी विल बी ऑफ पेरंट्स. फाल्यां समज कॉलेज स्टुडंट जे 18+, समज तांकां कोणें किडनॅप केलो आनी कितें केलें, तर सीएम म्हणूंक आसा की दे आर 18+, दे आर नाव अडल्ट, तांच्यांनी स्वताची काळजी घेवंक जाय अशें सुद्दां सीएम म्हणूंक शकता. सीएम कॅन रीच टू दीस लेवल ऑल्सो. सो स्टुडंट्स ऑफ गोवा हॅज नो फेथ इन द एड्युकेशन मिनिस्टर एंड द होम मिनिस्टर ऑफ गोवा. तो प्राउडली म्हणटा, स्वताकूच तो प्राउडली म्हणटा की आय एम अ प्राउड एड्युकेशन मिनिस्टर. सो हांव सांगूंक सोदता की स्टुडंट ऑफ गोवा नॉट एट ऑल प्राउड ऑफ हॅव्हिंग हिम एज अ एड्युकेशन मिनिस्टर एंड अ होम मिनिस्टर. So आमी as a voice of the student, NSY Goa demands from the government ki government should install CCTV camera at each bus stop, all the bus stand, all the public places, and as a home minister then action of plan काढचो for the safety of the students, because today the girls, especially the girls, are scared to come out. समज ऑफलाइन क्लासेस चालू झाली जाल्यार it will be very difficult for them. So before starting offline classes, हे सगळे सीएमान जाग्यार हाडचे. एक सीसीटीव्ही कॅमेरा ना बस स्टॉपार, ही लज गव्हर्मेंटाक. दिस इज नॉट अ यूपी, दिस इज गोवा. सगळे भुरगे, सगळे लोक जे शिकलेले आसा, आनी तो म्हणटा लोकांनी काळजी घेवची. पीपल ऑफ गोवा आनी स्टुडंट ऑफ गोवा काळजी घेता. तूं एज अ होम मिनिस्टर कितें करता लोकां खातीर? तूं केन्ना बसयतलो सीसीटीव्ही कॅमेरा? तूं एक्शन ऑफ प्लॅन फॉर द सेफ्टी ऑफ द स्टुडंट्स केन्ना करतलो? कोणाक रावला तू? एज अ होम मिनिस्टर, एज अ चीफ मिनिस्टर, it's his duty that his students are safe. This is not something big we are asking. This is the least what the CM can do for the citizen of his state and for the students of his state. So आम्ही मागता की तेणे बेगीचे बेगीन for the safety ताणी हे प्रिकॉशन स्टेप्स घेवचे, आनी रावचे न्हू, आनी इन्सिडेंट जावपाक रावचे न्हू, आनी तेणे बेगीचे बेगीन स्टेप घेवचे, आनी फॉर द सेफ्टी ऑफ द वुमन तेणे सीसीटीव्ही कॅमेरा बी इन्स्टॉल करचे आनी एक्शन ऑफ प्लॅन जाग्यार हाडचो. आणि कन्क्लूड करताना हांव एकूच सांगूंक सोदता की कालचे एक इंटरव्यूनान लास्ट फॉर्मर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन भास्कर नायक ताणें सुद्दां म्हटलां की द ऑफलायन क्लासेस शूड बिगीन ओन्ली आफ्टर द वॅक्सिनेशन ऑफ द स्टुडंट्स. आनी कॅम्पसान वॅक्सिनेशन जावंक जाय. आनी ताणें म्हटलां ओन्ली फायनल इयर स्टुडंट्स ऑफलायन क्लासेस चालू जावंक जाय, बिकॉज फर्स्ट इयर एंड सेकंड इयर स्टुडंट्स समज ऑफलायन जाले देन they are not capable of sustaining huge number of students because campusan itle sustain करपाक जावचे ना. So we agree with Bhaskar Naik sir and we agree that only final year exam, एक final year offline classes should begin and that also in hybrid mode. आणि एक example दिला hybrid mode. So the education should not be throughout offline. एक दिस online आसून जाय, एक दिस offline आसून जाय, because the students comes from rural area ना, तांकां बसीन बी ट्रॅव्हल करचो पडटा. So every day बसीन ट्रॅव्हल करपाक also it's very risky. सो तेंच्यांनी हायब्रीड मोड चालू करूंक जाय. आनी फर्स्ट इयर आनी सेकंड इयर द एड्युकेशन शूड बी इन ऑनलायन मोड. हे हांव म्हणिना, दीस आर द फॉर्मर डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी ऑल्सो द
प्रिन्सिपल ऑफ मल्लिकार्जुन खरगे मनोज कामत सरान सुद्धा ते सेम म्हटला दिस मॉडल हायब्रिड मॉडल शुड बी used and should be followed in first year and second year classes should be in online mode itself. So conclude करताना हांव माझे डिमांड सांगता as a voice of students NSPI Goa demands that vaccination camp should be organized in each campus and the gap between the two doses for students should be reduced to 30 days so that students get vaccinated, fully vaccinated. Second demand is for the safety of the students government CCTV camera install करतो दरेक बस स्टॉपार बस स्टँडार पब्लिक प्लेसीस फॉर द सेफ्टी ऑफ द स्टुडंट्स एंड स्पेशली द गर्ल्स एंड एक्शन ऑफ प्लॅन थ्रू होम डिपार्टमेंट ताणें कितें तयार करतो. थर्ड ताणें ओनली फायनल इयर ऑफलायन क्लासेस बिगिन करची विथ द हायब्रीड मोड. Okay, third wave जी आती is predicted as for youngest will be affected. So ये इतून situation तुमकां दिसता सारकें. पण थर्ड वेव तो एम्सचा जो चीफ हा ताणें म्हटला की थर्ड वेव इज इनएविटेबल तो येतलोच म्हणून. सो थर्ड वेवसून साल्वार जावपाक वॅक्सिनेशन इज अ नीड ऑफ आवर आनी द कॉलेज स्टुडंट्स आर 18+. ओके, सो तांच्यांनी वॅक्सिनेट करूंक जाय स्टुडंट्सांक एंड ऑल्सो वॅक्सिनेशन इज नॉट 100% सेफ्टी ना की वॅक्सिन घेतले जाल्यार कोविड जावचो ना अशें ना, बट द चान्सीस आर लेस. So if they want to start, they have to vaccinate the students first, and they have to start only with as a pilot project only with the final year students, and that also in hybrid mode, not continuous offline classes. Because also the teachers of all over Goa, they are well equipped with the digital phones and all, and they know how to do online education. आता त्यांच्यानी सगळ्यांनी ट्रेनिंग घेतला आणि सगळ्यांना खबर आहे, and these are 18+ students, so they know how to attend online classes and they know how to study in online mode. So as a student organization only third year त्यांच्यानी चालू करची with all the precaution आणि vaccination is a must. समज गव्हर्नमेंटाक वॅक्सिनेशन करूंक जायना they should not go ahead with offline classes. Okay, दुसरे लगी रिसर्च केला की ऑनलाइन क्लासेस जे आसा भुरग्यांक चड इफेक्ट जाता त्याचे हेल्थ. ऑनलाइन क्लासेसचो भुरग्यांक इफेक्ट जाता न्हू, दॅट भुरग्यांक इफेक्ट जाता तो हांवें वाचला तो रिपोर्ट दॅट इज एट लोअर क्लासेस जे प्रायमरी स्टुडंट्स आहा तांकां चड वगत बसल्यार तांकां इफेक्ट जाता. But these are 18+ students, so they know the gadgets and all. They are using it from last so many years. Laptop also, mobile also. So your effect जो हा 18+ student college students जावचो ना. So online education college sectionan smoothly वयता. Primary sectionan ते फाटी फुडें जावंक शकता कित्याक भुरग्यांक खबर ना कशें यूज करपाक आनी भुरगे students are not so attentive in primary section, but in college section the education is going in smooth way. Okay. Excellent, Badram. You spoke about CCTVs here, bus stops, everywhere. Do you support this move of state government as far as mobile towers? सगळ्याक बसोवपाक जाय पळय. पळय मोबायल टावर्स तुमकां सांगता हांव, जेन्ना प्रॉब्लेम जालो नेटवर्काचो लास्ट एकेडमिक इयर चालू जालो अजून पर्यंत तेंच्यांनी सॉल्व करूंक ना. ही लस की एज अ स्टेट गव्हर्नमेंट एक सादो इश्यू ऑफ कनेक्टिविटी तेंकां सॉल्व करूंक जायना म्हणून, आनी मोबायल टावर्स तो म्हणटा आमच्यांनी परमिशन दिला आनी तू सलमान तू म्हणटा I am asking you support the move of the government to install more mobile towers in Goa, yes or no? पळय मोबायल टावर्स घातले सुद्दां ताका काय इफेक्ट जावचो ना. कित्याक इफेक्ट म्हटल्यार काय युजफूल जावचो ना स्टुडंट्साक, बिकॉज इन सिटी ओन्ली टावर्स आसून सुद्दां रेंज गावना. सो नेटवर्क मेळपा खातीर तांच्यांनी वायफाय हॉटस्पॉट बी क्रिएट करूंक जाय थ्रू पंचायत लेवल. ओके, टावर्स घातले न्हू ते 100% युजफूल जावचे ना अशें ना, कित्याक हांगा सिटीनूच समज तुम्ही सगळे you support the move of the government, yes or no? The clarification specification to yes or no? त्या सगळे आता पळय फाटल्या दिसांनी कितल्या जाणांनी चॅनलांनी स्टोरी केली भुरग्यांक तिका सिग्नल मेळना मोबायल टावर्स घालचे सगळ्यांनी वायफाय इफ यू गो टू सी 70 थंय एकूच टावर हा BSNL, तर थंय तेच्यानी टावर घालचो घालचो एकच 70 घालचो. खंय खंय रुरल एरियान नेटवर्क ना, खंय खंय टावर ना, ते घालचेच पडटले. यू सपोर्ट गव्हर्नमेंट मूव. या बिकॉज थंय घालचोच पडटलो. विदाउट टावर तू कसो नेटवर्क हाडटलो? तू काय जाता मारा. सो यू शुड बी डूइंग बेटर नो. विदाउट टावर नेटवर्क आय एम नॉट बेटर. आय एम आस्किंग यू आस्किंग CCTV सगळ्या इंटरनेट जाय. So you support the government's move? Yeah, in rural areas where there are only 1 and 2 towers, थंय टावराची गरज आसा
आनी ते घालचेच पडटले गव्हर्मेंट होल ऑफ गोवा पात्र हांव रुरल बट तोय कितें हांवें कोतें विचारना यू सपोर्ट कोत्ता होल ऑफ गोवा तू म्हणटा न्हू होल ऑफ अर्बन एरियान ऑलरेडी टावर्स आसा थंय आनी कित्याक जाय पडटले आमकां टावर्स थंय ना ते घालचेच पडटले न्हू So you support the move of the ना ते government. घालचेच So पडटले you support the move of the government. या Yes or मूव no? ऑफ द गव्हर्मेंट न्हू दॅट इज नीड ऑफ द आर की थंय ना थंय घालचेच पडटले अरे पण गव्हर्मेंटानूच काडचें पडटलें पूण न्हू. गव्हर्मेंटान घालते म्हणटा न्हू तू लास्ट अकॅडमिक इयर अजून तेंचे घालत ना केन्ना म्हणून घालपाक आनी लागला असेंब्लीन देखून तेणेन इन्फॉर्मेशन कितें सांगलां तें सांगलां न्हू तुका थोडे ऑब्जेक्ट कोत्ता हें कोत्ता तें कोत्ता. सीएमाचे एक सांगूंक सोदता हांव लास्ट मॉन्सून सेशन ऑगस्टाक ताणें ऑन फ्लोर स्टेटमेंट दिल्लो की आपूण एक स्कीम काडटलो आनी मोबायल दितलो म्हणून जे कोणाक मोबायल ना ऑन द फ्लोर ऑफ द हावस तो फटींग उलयता आतां तो जे म्हटला हेणें की टावर घालतलो तो केन्ना घालतलो तेन्ना पळया आमी तेन्ना घालतलो जाल्यार तेन्ना ती सीसीटीव्ही कॅमेरा मागीर घालूंक शकता. सीसीटीव्ही कॅमेरा इज द नीड ऑफ द आर दॅट So, बस स्टँड तुम्ही सर्वे केला बस स्टँडार कितली हा मागीर आनी हॉटस्पॉट्स कितले हा ते सर्वे केला. हॉटस्पॉट नात न्हू आय वेंट एस्टरडे वी वेंट इन ना म्हणून विचारताले ना म्हणून तुम्ही सर्वे केला काय म्हणताले ना ते वी प्रॅक्टिकल सीएमान तुमकां विचारले बाबा तुम्ही आमकां इन्फॉर्मेशन दिया सो तुकोडेन सर्वे कितें रिपोर्ट आमचे रिपोर्ट आहा आमी काल तुका सांगता वालपय गेल्ले स्पेशली ऑन दी डे ऑफ इंडिपेंडन्स डे थंय नेटवर्कूच ना नेटवर्क मात्तूय ना एकूच टावर आहा दॅट ऑल्सो वर्क्स ओन्ली फॉर कॉलिंग इंटरनेट कनेक्टिविटी ना एकूच टावर आहा थंय गरज आसा टावर घालपाची तो टावर घालपाक तो पिरियड लागतलो तो टायम लागतलो ताजे पयलीं एक अल्टरनेटीव सोदचो पडटलो गव्हर्मेंटाक. बरें वालपय बस स्टँड कितली हा दोन आहा दोन हा सो दोन्ही हांकां जाय मरे पयलीं गोंयान आख्या कितली हा खूप आसतले सर्वे करूंक ना सर्वे केला आमच्यांनी रिपोर्ट दिताले सीएमान सीएमान रिपोर्ट दितले आमच्यांनी सीएमाक अपॉइंटमेंट सुद्धा मागला रिपोर्ट दिवपा लास्ट अकॅडमिक आयक तरी लास्ट अकॅडमिक इयरासून आमी सीएमाचो अपॉइंटमेंट घेतला की इंटरनेट कनेक्टिविटी इशू डिस्कस करपाक आनी कितें इशू डिस्कस करपाक अजून पर्यंत सीएमान अपॉइंटमेंट दिवंक ना आयज आमी परतून मागतले सीएमाचो अपॉइंटमेंट मेळोन आमी डिस्कस करचे आनी कोणाक कितें आहा नौशाद तुम्ही म्हणले पळय न्ही की सरकारान रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची सगळ्या वॅक्सिन घेवपाचें ऑलमोस्ट आतां 2-2.5 म्हयने जाले ओपन टू ऑल ऑलमोस्ट 18 अबव सो एक भुरग्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जायना की वॅक्सिन आमी 21st मे आनी 21st मे कंटिन्युएशन तुम्ही सर्वे केला कितले भुरग्यांना वॅक्सिन घेतले की तुमचे ब्रांच सगळ्याक आसा आनी तुम्ही अपील केले भुरग्यांक की तुम्ही वॅक्सिन घेवचे म्हणून आनी तुमचे डेटा आसा कितें 21st मे 2021 राजीव गांधी जयंती दिसा आमच्यांनी वॅक्सिनेशन कॅम्प म्हणून ऑर्गनायज केलो वॅक्सिनेशन ड्रायव्ह म्हणून ऑर्गनायज केलो आमच्यांनी व्हॅन लॉन्च केली टू आस्क ऑल दी पीपल ऑफ गोवा टू वॅक्सिनेट स्पेशली द स्टुडंट्स तांकां अवेरनेस दिवपाक आमच्यांनी केल्ले आनी त्या अवेरनेसून आमी गांवागांवान वचून सगळ्यांक सांगला वॅक्सिन घेयात म्हणून आनी अशें न्हू की स्टुडंट्सांनी वॅक्सिन घेवंक ना स्टुडंट्सांनी वॅक्सिन घेतला पूण थोड्या स्टुडंट्सांनी वॅक्सिन घेवंक ना सो थ्रू कॉलेज हेंच्यांनी सर्वे करूंक जाय कोणें घेतलाय कोणें ना वी नो दॅट थोडे स्टुडंट्स उरला वॅक्सिन घेवपाक आनी समज वॅक्सिन घेतला सुद्दां जे कोणें वॅक्सिन घेतला तेंच्यांनी फक्त एक डोस घेतला सो वॉट वी आर सेइंग इज 100% वॅक्सिनेशन तू सगळ्या गावांनी गेल्या 100% वॅक्सिनेशन सगळ्या गावांनी वचून तुम्ही सांगला सगळ्या गावांनी गेल्या तुम्ही वी आमच्यांनी तालुकांनी गेला कळ्ळें गावांनी म्हणटा एवरी तालुकांनी गेला कळ्ळें मालपय गांवांत गेला मागीर आमचे शिमला गेला जायते गांवांनी गेला आनी स्टडी केला आनी कितें म्हणटा एवरी गांवांनी जे आमी गेला मागीर आनी वॅक्सिनेट केला स्टुडंट्सांनी आनी आमचो डिमांड कितें 100% वॅक्सिनेशन म्हटल्यार बोथ द डोस शूड बी गिवन आनी तो लेटर बरयता मिनिस्ट्रीक की रिड्यूस द गॅप बिटवीन डोस फॉर टिचर्स देन वाय नॉट स्टुडंट्स सो वन्स स्टुडंट्स आर 100% वॅक्सिनेटेड तुमी स्टार्ट करूंक शकता ऑफलायन क्लास एंड आफ्टर द सेफ्टी ऑफ द सेकंड ती म्हणले उलयतले बद्दल की ते चोडू सिद्धीने किडनॅप जाले म्हणून तुमचे कडेन एविडन्स कितें आसा किडनॅप जावपाक तुम्ही बेश्टे रिएक्शन करता अशी अशें समज तुमचे कडेन आसा न्ही जाल्यार तुमी क्लियर येता पुलिसांचो स्टेटमेंट दितले की किडनॅप जाले म्हणून की तुमी स्टेटमेंट केला असो स्टेटमेंट केला सारकें दिसता तुका डायरेक्ट कॉल सिद्धी नायक असले थंय खंय ग्रीन पार्क कडेन ते पावले दुसरे दिसा कलंगूट एका किडनॅप म्हणिना आनी कितें म्हणटलो तूं ते स्वता वचून काय बुडचे ना कळ्ळें न्हू तर हेतून आमीच म्हणना सगळेच म्हणटा सो हेंच्यांनी केस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आसा सो तू डायरेक्ट किडनॅप कशें म्हणू सगळे म्हणटा तेका एविडन्स म्हणू शकता डायरेक्ट किडनॅप कशें म्हणू शकता आनी समज दिसता तो स्टेटमेंट पण पुलिशेन whatever you have said okay fine ना आमी why don't you help the family why don't you help the police then अशा तुम्ही कित्याक फुडें वचून ना आमी तेच सांगता म्हणटा आमी कितें म्हणटा पुलिसान थरय इन्व्हेस्टिगेशन करूंक जाय आनी आयज किडनॅपिंग मर्डर रेप अँड होल ऑफ गोवा म्हटला की हे जावंक शकता की चेडू दिसाचे नाच जाता म्हटल्यार कितें तरी आसतलें न्हू
something is fishy in this. So government and the police department should investigate in this. आणि फाल्यां समज ऑफलायन सुरू झाले आणि समज भुरगे गायब जावपाक लागले, सो दिस इज नॉट रायट. सो इन दॅट डायरेक्शन आमच्यानी म्हटलं की सेफ्टी ऑफ द स्टुडंट्सा खातीर गव्हर्मेंटान कितें एक्शन ऑफ प्लॅन तयार करचो, मागीर ऑफलायन क्लासीस स्टार्ट करची. बिकॉज चडशे स्टुडंट जे आसा तांकां प्रॅक्टिकल बी आसता, तांकां 7 पर्यंत प्रॅक्टिकल आसता, 5 पर्यंत 6 पर्यंत, मागीर थंयसून ते बसीन वयता. सो इट इज रिस्की ना. आणि आमीच म्हणना, if you go to see last month all students are scared to come out, so because their safety we are raising our voice. तशा न्हू, तेणी स्पेसिफिक सिद्धी नायक केसीचेर तुका विचारला की सिद्धी नायक तुवें किडनॅप जालें म्हटलें बस स्टॉपा वयरसून, तेचेर तुमी पुलिसांक स्टेटमेंट कित्याक दिना काय विचारला किडनॅप जाला म्हणून. पुलीस स्टेटमेंट सिद्धी नायक स्टेशन गायब जाल्ले ते दुसरे दिसाक आमचे पार्टी युथ काँग्रेसांनी प्रोटेस्ट केला आणि थंय वचून आमी तांकां मेळ्ळा. अजून तेंच्यांनी म्हटलां की इन्व्हेस्टिगेशन आहा आनी तेंच्यांनी इन्व्हेस्टिगेशन आतां चालू केला मुद्दम, कित्याक इतलो लोकांनी डिमांड केला म्हणून. सो वी हॅव टू वेट फॉर द इन्व्हेस्टिगेशन अँड वी हॅव फेथ इन गोवा पुलीस. दे शुड नॉट कम अंडर एनी प्रेशर अँड दे शुड solve this case as soon as possible. Goa police are coming under pressure. Goa police are coming under pressure, you think? Yeah, we think that they are under pressure. Which under whose pressure? Under whose pressure ते आमकां खबर ना, but they are Thinking म्हणटा ते दादा पात्रा. they are under pressure. They should work in the interest of students and in the safety of the people of Goa. One more thing you said that they are scared, Just one.